नमस्कार, डी24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। आज नळ्या गावातील पारधी समाजाचे आंदोलन तालुका पोलीस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल यांच्या माध्यमातून एका गरोदर महिलेवर अन्याय अत्याचार झाला व 1 लाख रुपयाची मागणी केली असे आरोप त्यांनी केला। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ यांनी त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी तेथे भेट दिली। पारधी समाजावर अन्याय अत्याचार होतो याची सखोल चौकशी करून योग्य ते त्यांना न्याय देऊ असे देखील आश्वासन पालकमंत्री जयकुमार रावल भाऊ यांनी सांगितले। त्यावेळी त्यांना आपला आमरण उपोषण सोडवण्यासाठी त्यांना पाणी पाजून त्यांचे उपोषण या ठिकाणी सोडले। भीम आर्मीचे मोहिते साहेब यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले, पारधी समाजावरती तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी जो अन्याय केला, अर्ध्या रात्री आजनळ्या गावामध्ये जाऊन एक गर्भवती स्त्री व त्यांच्या सोबत वृद्ध वयातील 2 व्यक्ती वरिष्ठ या लोकांना पोलीस आणि लेडीज कॉन्स्टेबल नसताना त्या महिलेला धरून व त्या माणसांना धरून सरळ पोलीस स्टेशनला आणलं। पोलीस स्टेशन मध्ये त्यांना बराच वेळ थांबवून ठेवलं। थांबवून ठेवल्यानंतर त्यांच्याकडनं 1 लाख रुपये घेतले आणि त्यांना लांब जाऊन त्या ब्रिजच्या खाली सोडून दिलं कुसुंब्या गावामध्ये। तर आज पालकमंत्री साहेब इथे आले असता आमरण त्यांनी उपोषण चालू ठेवले होते। पालकमंत्री आले असता त्यांच्यावर जवळ त्यांनी आपली व्यथा व कथा मांडली। पालकमंत्र्यांनी सरळ SP साहेबांना फोन लावला। SP साहेबांशी चर्चा करून त्या 2 पोलीस कॉन्स्टेबल वरती कारवाई करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर आज पारधी समाजाचं आमरण उपोषण जे आहे ते पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडवण्यात आलं।